नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण बघत आहोत इयत्ता 8वी पाठ 8वा प्रदूषण. याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे धुरांच्या सहाय्याने किंवा इतर गोष्टींच्या सहाय्याने पर्यावरणाचं प्रदूषण होतंय. आता याच्या पुढे आपण बघणार आहोत हवेचं प्रदूषण कसं होतं. चला तर मग पाहूया हवेचं प्रदूषण. बघा, हवा प्रदूषण म्हणजेच एअर पोल्युशन विषारी वायू, धूर, धूलिकण, सूक्ष्मजीव यांसारख्या घातक पदार्थांमुळे हवा प्रदूषित होण्यास हवेचे प्रदूषण असं म्हणतात. आता बघा, विषारी वायू याच्यासाठी आपण सांगू शकतो की विषारी वायू म्हणजे कुठला विषारी वायू, तर 2 डिसेंबर 1984 रोजी बघा भोपाळ येथे युनियन कार्बाइड नावाच्या कंपनीतून मिथिल आयसोसायनेट नावाचा विषारी वायू बाहेर पडला आणि त्याच्यात कित्येक हजार लोक मृत्युमुखी पडले. म्हणजे अशा प्रकारचे विषारी वायू, धूर किंवा धूलिकण आणि सूक्ष्मजीव हे घातक पदार्थ, सूक्ष्मजीवांमध्ये व्हायरसेस असतात, काही बॅक्टेरिया आपल्याला अपायकारक असतात आणि ह्याच्यामुळे हवेचे प्रदूषण होते. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हवा प्रदूषण होण्याची कारणं कोणती आहेत? त्याच्यात 2 प्रकारची कारणं आहेत. एक तर नैसर्गिक कारण आहे आणि दुसरं आहे मानवनिर्मित कारण. आता ह्याच्यामध्ये नैसर्गिक कारण बघा, ज्वालामुखीचा उद्रेक. आपल्याला माहित आहे भूगर्भात कायम हा तप्त ज्वालामुखीचा जो रस आहे तो बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतो. तर ह्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून घनरूप, वायुरूप व द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात. उदाहरणार्थ कोणते, तर हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन बाष्प आणि धूलिकण ही निसर्गाला दूषित करण्याचं काम करत असतात. त्याच्यानंतर भूकंप. भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील विषारी वायू व पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात हवेत मिसळली जाते. जसे ते म्हणजे समजा एखादी भेग पडली पृथ्वीच्या सरफेसला, तर ह्याच्यापासून पाण्याची वाफ आणि विषारी वायू निसर्गात येतात आणि ते निसर्गाला प्रदूषित करतात. आता वावटळी व धुळीची वादळे बघा, जमिनीवरील धूळ, केर कचरा, माती, परागकण, काही परागकण सुद्धा घातक असतात, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, व सूक्ष्मजीव हवेत मिसळतात. वणवे. वणवे म्हणजे जंगलाला लागलेली आग. आता या आगीमुळे आपल्याला माहित आहे लाकडाचं ज्वलन झालं की त्यापासून कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. सल्फर डायऑक्साईड आणि हायड्रोजन सल्फाइड आणि धूर वातावरणात मिसळतो आणि त्याच्यामुळे निसर्गामध्ये प्रदूषण होते. त्याचप्रमाणे सूक्ष्मजीव हवेत मिसळल्यामुळे, उदाहरणार्थ काही जीवाणू, कवकांचे बीजाणू, जसे म्युकर वगैरे कवक आहेत, त्यांचे बीजाणू हवेत मिसळले आणि ते आपल्या शरीरात गेले तर आपल्याला ते अपायकारक आहेत. आता आपण बघूया मानवनिर्मित कारणे कोणती आहेत. इंधनाचा वापर. आपल्याला माहित आहे आपलं जीवन सुसह्य करण्यासाठी आपण व्हेकल्स म्हणजे कार्सचा वगैरे वापर करतो. तर ह्याच्यामध्ये पेट्रोल, डिझेल किंवा LPG, रॉकेल अशा प्रकारच्या घटकांचा वापर करतो. आता ह्यांच्या ज्वलनामुळे काय होतं, तर कार्बन डायऑक्साईड, अत्यंत घातक असा कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, शिशाची संयुगे हवेत मिसळतात. त्याचप्रमाणे घनकचरा, शेतीचा कचरा, बागेतला कचरा उघड्यावर जाळल्यामुळे हवा प्रदूषण होते. आपल्याला माहित आहे हे सगळे जे कचरे आहेत ते आपण घेऊन त्या हवेत जाळतो आणि त्याच्यामुळे प्रदूषण होतं. आता औद्योगिकरण. एवढी लोकसंख्या आहे, आपल्या भारताची लोकसंख्या आपण बघतोय जवळजवळ 135 कोटीच्या घरात गेलेली आहे. तर एवढ्या लोकसंख्येला पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी औद्योगिकरण होणं गरजेचं आहे. परंतु या विविध कारखान्यातून प्रचंड प्रमाणात धूर बाहेर पडतो. गंधकाची भस्मे किंवा नायट्रोजन डायऑक्साईड वातावरणात मिसळतात. त्याचप्रमाणे अणुऊर्जा निर्मिती व अणुस्फोट. बघा, काही देश आपली लष्करी सामर्थ्य दाखवण्यासाठी अणुस्फोट घडवून आणतात किंवा त्यांचं परीक्षण करतात किंवा एकमेकांवर अणुबॉम्ब टाकण्याचा प्रयत्न करतात, किंवा आपल्याला जी इलेक्ट्रिसिटी मिळते ती अणु ऊर्जा निर्मिती आपल्याला ॲटॉमिक रिसर्च सारख्या सेंटरमधून मिळत असते. तर अणु ऊर्जा निर्मितीत युरेनियम, थोरियम, ग्रॅफाइट, प्लुटोनियम या मूलद्रव्यांच्या वापरामुळे किरणोत्सर्जन होते. म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थ आहेत ते, आणि त्याच्यामुळे ह्याच्यातून किरणोत्सार होतो आणि त्याच्यामुळे हवेचं प्रदूषण घडून येतं. तर ही आहेत हवेचं प्रदूषण होण्याची नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणे. विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा हवा प्रदूषके, स्त्रोत व परिणाम काय आहेत. आता हवा प्रदूषकांमध्ये सल्फर डायऑक्साईड म्हणजे SO2 वायू. आता हा कुठून तयार होतो, तर कारखाने, ज्या ठिकाणी कोळसा व खनिज तेल इंधनाचा वापर होतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तर क्रूड ऑइल वर प्रक्रिया करून जिथे पेट्रोल, डिझेल सारखं प्रोडक्ट मिळवलं जातं, अशा पेट्रोलियम कंपन्या यांच्यातून SO2
म्हणजे सल्फर डायऑक्साईड बाहेर पडतो. याचा परिणाम म्हणजे डोळ्यांचा दाह, म्हणजे डोळे जळजळतात, श्वसन मार्गाचा दाह, श्वासोच्छ्वास करताना आपल्याला प्रॉब्लेम्स होतात, अतिरिक्त कफ निर्मिती, खोकला, दम लागणे म्हणजे अस्थमा याच्यासारखे परिणाम होतात. आता कार्बन मोनॉक्साईड बघा, वाहन आणि कारखान्यांचा धूर याच्यामधून हा कार्बन मोनॉक्साईड हा अत्यंत विषारी असा वायू बाहेर पडतो. याच्यामुळे काय होतं, रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेत घट होते. तर रक्तात जर ऑक्सिजन नसेल तर क्रेब्स सायकलच्या मार्फत आपल्याला आपलं अन्न बनवता येणार नाही, ग्लुकोज बनवता येणार नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला ऊर्जा निर्मिती करता येणार नाही. तिसरं बघा, नायट्रोजनची ऑक्साईड आहे. जसं वाहनांच्या धुरामधून नायट्रोजन आणि त्याचा बाहेरचा जो ऑक्सिजन असतो त्याच्याशी संयोग होऊन नायट्रोजन ऑक्साईड तयार होतो. आता ह्याचा परिणाम कशावर होतो तर फुफ्फुसे व श्वसन मार्गाचा दाह. आता हवेत मिसळलेले कणरूप पदार्थ बघा, आता हे कशातून येतात बाहेर, पार्टिकल्स, डस्ट पार्टिकल्स वगैरे, तर उद्योग व वाहनांचा धूर आणि ह्याच्यामुळे श्वसन रोग होतात. धूळ, उद्योग व वाहनांचा धूर, सिलिकॉसिस व्याधी अशा प्रकारच्या व्याधी आपल्याला या धुळीमुळे होतात. कीडनाशके किंवा कीटकनाशके, आपण कीटकनाशकांची निर्मिती व वापर करतो जास्तीत जास्त पीक येण्यासाठी. आपण अशा प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर करत असतो, इन्सेक्टिसाइडचा वापर करत असतो आणि याच्यामुळे मनोदौर्बल्य किंवा दीर्घ श्वसनामुळे मृत्यू अशा प्रकारचे परिणाम होत असतात. मिथेन, आता कारखान्यातून होणारी वायू गळती हा मिथेनचा स्रोत आहे. त्याच्यामुळे विषबाधा किंवा त्वचेचा कर्करोग, दमा म्हणजे अस्थमा किंवा श्वसन संस्थेचे विकार या हवा प्रदूषकांमुळे होत असतात. बघा, हवा प्रदूषणाचा वनस्पती व प्राणी यांच्यावर होणारा परिणाम. आता आपण आधीच्या स्लाइडमध्ये बघितलं की कशा प्रकारे मानवनिर्मित आणि नैसर्गिक प्रदूषके आहेत, त्यांचा सोर्स कोणता आहे हे सुद्धा आपण बघितलं. याचा परिणाम काय होतो तो आपण आता या स्लाइडच्या माध्यमातून बघणार आहोत. बघा, वनस्पतीवर याचा काय परिणाम होतो तर पर्णछिद्रे बुंजून जातात. म्हणजे याचा अर्थ काय झाला, पर्णछिद्रे म्हणजे स्टोमॅटल ओपनिंग, याच्यामधून कार्बन डायऑक्साईड आतमध्ये जातो आणि त्याच्यानंतर पाणी आणि क्लोरोफिल यांच्या सहाय्याने ते आपलं अन्न बनवतात आणि त्या रिएक्शनमध्ये तयार झाला ऑक्सिजन जो त्यांना नको आहे, वनस्पतीला नको आहे, जो आपल्याला हवा आहे तो बाहेर पडतो. परंतु जर ह्या प्रदूषणामुळे पर्णछिद्रे बुजून गेली तर त्याच्यामध्ये ह्या गॅसेसचं एक्सचेंज होणार नाही. दुसरी म्हणजे प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते. तुम्हाला सांगितलं तर पर्णछिद्रे बुजून गेली तर प्रकाश संश्लेषण होणार नाही, कारण ऑक्सिजन किंवा कार्बन डायऑक्साईड ह्या वायूंचं एक्सचेंज तिथे होणार नाही आणि ह्या प्रकाश संश्लेषणाच्या अभावी वनस्पतीची वाढ खुंटते, पाने गळतात किंवा पिवळी पडतात. आता हा परिणाम झाला वनस्पतीवर म्हणजे ग्रीनरीवर. प्राण्यांवर याचा काय परिणाम होतो तर श्वसनावर विपरीत परिणाम होतो. ब्रॉन्कायटिस सारखे आजार या प्रदूषणामुळे होत असतात. त्याचप्रमाणे डोळ्यांचा दाह, डोळे सुद्धा जळजळ करत असतात. म्हणजे अशा प्रकारे हे परिणाम वनस्पती आणि प्राण्यांवर होत असतात. आता बघा, ओझोन थराचा ऱ्हास किंवा नाश. आता आपल्याला माहित आहे वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोनचा थर आढळतो. आता ओझोनचा फॉर्म्युला काय आहे तर O3. तर जी अल्ट्राव्हायोलेट रेज सूर्यापासून आपल्या पृथ्वीकडे येत असतात त्यांना गाळण्याचं काम म्हणजे अतिनील किरण जी आहेत त्यांना गाळण्याचं काम हा ओझोन वायूचा थर करत असतो आणि त्याच्यामुळे पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण होत असते. हा जर ओझोन नसता तर अल्ट्राव्हायोलेट रेज डायरेक्ट आपल्या शरीरावर पडून आपल्याला कॅन्सर सारखे, स्किनच्या कॅन्सर सारखे आजार झाले असते. म्हणजे ओझोनचा थर राहणं पृथ्वीच्या वातावरणात खूप महत्वाचं आहे. आता ओझोनचा थराचा ऱ्हास का होतो हा आपण पुढल्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. म्हणजेच हरित गृहवायू याचा परिणाम काय होतो तो आपण पुढे बघणार आहोत. बघा, हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ. आता कार्बन डायऑक्साईड वातावरणातील अगदी कमी प्रमाणात असला म्हणजे साधारणतः 0.03% आपल्या वातावरणामध्ये आहे, तरी तो सूर्याची उत्सर्जित ऊर्जा शोषून घेण्याचे अतिशय उपयुक्त काम करतो. म्हणजे सूर्याची उष्णता जी आहे जास्त प्रमाणात असलेली ती शोषून घेण्याचं काम हा कार्बन डायऑक्साईड करतो. परंतु मागील काही वर्षामध्ये औद्योगिकीकरणामुळे वातावरणातील CO2चे प्रमाण खूप वाढले आहे. आपल्याला माहित आहे जो स्मोक बाहेर पडतो, जो धूर बाहेर पडतो त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड, त्याचप्रमाणे कार्स, व्हेइकल्स आपण वापरतो त्याच्यामध्ये इंधनाच्या ज्वलनाने सुद्धा कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर पडतो. तर अशा प्रकारचा हा वायू बाहेर पडल्यामुळे याचं प्रमाण आता वातावरणात वाढलेलं आहे. या CO2चा पृथ्वीच्या तापमानावर होणारा परिणाम म्हणजे हरितगृह परिणाम होय. बघा, कार्बन डायऑक्साईडची एक प्रॉपर्टी आहे, तो हीट रिटेन करून ठेवतो म्हणजे हीट पकडून ठेवतो.
तर अशा प्रकारे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळे आता हीट जास्त जाणवायला लागलेली आहे आणि ह्याचा परिणाम म्हणून आपले जे पोल्स आहेत, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव, नॉर्थ पोल साऊथ पोल, यांच्यावरचा बर्फ वितळणार आणि सागरामध्ये पाण्याची पातळी वाढणार आहे. आता हरितगृहावर परिणाम करणारे दुसरे वायू कोणकोणते आहेत तर नायट्रस ऑक्साईड, मिथेन वायू व CFC म्हणजे कार्बोफ्लोरोकार्बन हा रेफ्रिजरेटर किंवा एसीज यांच्या कॉम्प्रेसरमध्ये वापरला जाणारा वायू आहे, कुलंट म्हणून त्याला वापरला जातो. तर ह्या सर्वांचा परिणाम म्हणजेच हरितगृह वायू असे म्हटले जाते. तर अशा प्रकारे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी करणं हे आपल्या हातात आहे, म्हणून आपण जास्तीत जास्त आपल्या पृथ्वीला म्हणजे आपल्या प्लॅनेटला सांभाळलं पाहिजे, नाहीतर सर्व पिढ्यांचा नाश होऊन या पृथ्वीवरील जनजीवन पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. बघा, अम्लवर्षा म्हणजे काय बघूया आपण. आता मोठ्या मोठ्या रिफायनरीज आहेत किंवा कारखाने आहेत, त्याच्यामधून त्यांच्या स्मोकमधून SO2, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड किंवा क्लोरीन अशा प्रकारचे वायू बाहेर पडतात. कोळसा, लाकूड, खनिज तेल यांसारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साईडे वातावरणात सोडली जातात आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ही ऑक्साईडे पाण्यात मिसळतात आणि ह्यांच्यापासून सल्फ्युरिक आम्ल, नायट्रस आम्ल, नायट्रिक आम्ल ही आम्ले तयार होतात आणि हे पावसाचे थेंब आपल्या जमिनीवर पडतात. म्हणजे जमिनीचा pH कमी होतो, म्हणजेच त्याची pH व्हॅल्यू कमी झाल्यामुळे ती जमीन ऍसिडिक होते. त्याच्यामुळे मायक्रोब्स, आवश्यक असलेले मायक्रोब्स मरतात आणि आपल्या पिकाचा नाश होऊ शकतो. आता बघा, पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये मिसळून जाऊन हा पाऊस किंवा बर्फाच्या स्वरूपात तो पडतो आणि अशा प्रकारच्या पावसाला म्हटलं जातं अम्ल वर्षा. तर अशा प्रकारे कारखान्यातून होणारं प्रदूषण आपण रोखलं पाहिजे, नाहीतर एक दिवस पूर्णपणे अम्ल वर्षा होऊन, ऍसिड रेन होऊन आपली सर्व पिके नष्ट होतील. बघा, अम्लवर्षाचे परिणाम काय होतील आपण ह्या सेशनमध्ये, ह्या स्लाइडमध्ये बघतोय. अम्लयुक्त पावसामुळे मृदेची म्हणजेच मातीची व पाण्याच्या साठ्याची आम्लता वाढते. आता लक्षात ठेवा, पाण्याच्या साठ्याची आम्लता वाढली तर काय होईल तर पाण्यामधील जलचर नष्ट होतील, म्हणजे त्यांची इकोसिस्टीम नष्ट होईल, त्यांची परिसंस्था नष्ट होईल आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या पृथ्वीवरील इतर प्राण्यांवर होईल. आता ह्याच्यामुळे काय होईल, अम्लवर्षामुळे तर जलचर प्राणी, वनस्पती व संपूर्ण जंगलातील जीवनाची हानी होईल व संपूर्ण परिसंस्थेवर विपरीत परिणाम होतो आणि ह्याच्यामुळे इमारती, पुतळे, ऐतिहासिक वस्तू, पूल, धातूच्या मूर्ती, तारेची कुंपणे इत्यादींचे क्षरण म्हणजेच कोरोजन होऊ शकते. बघा, अम्लपर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कॅडमियम आणि मर्क्युरी सारखे जड धातू वनस्पतीमध्ये शोषले जाऊन अन्न साखळीत शिरतात आणि जलाशयातील आणि जलवाहिन्यातील पाणी आम्लयुक्त झाल्याने जलवाहिन्यांच्या विशिष्ट धातूंचे व प्लॅस्टिकचे पेयजलात निक्षालन होते आणि त्याच्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात. लक्षात ठेवा, कॅडमियम आणि मर्क्युरी हे धातू कॅन्सर प्रोड्यूस करतात किंवा प्लॅस्टिक जर आपल्या पेयजलामध्ये मिसळलं गेलं तर त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सर सारखा भयानक आजार होऊ शकतो. म्हणजे आरोग्याच्या गंभीर समस्या अशा प्रकारच्या अम्लवर्षामुळे होऊ शकतात. तसेच हवा प्रदूषणावर प्रतिबंधात्मक उपाय आपल्याला कोणते करता येतील तर कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरात अनेक प्रदूषित कण असतात. हवा प्रदूषण नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेचा वापर बंधनकारक करावा. उदाहरणार्थ निरोधक किंवा गाळणी यंत्र यांचा वापर आपल्याला करायला हवा. शहरातील दुर्गंध पसरवणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. म्हणजे ओला कचरा कुठला आणि सुका कचरा कुठला, यांच्यापासून खत कोणत्या कचऱ्याने करता येईल हे सुद्धा आपल्याला बघायला हवं. त्याचप्रमाणे आण्विक चाचण्या, रासायनिक अस्त्रे यांच्या वापरावर योग्य नियंत्रण असायला हवं. CFCच्या निर्मितीवर बंदी किंवा बंधने आणायला हवीत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये काय शिकलो तर कशा प्रकारे हवा प्रदूषित होते आणि त्यांच्यावर कशा प्रकारे आपल्याला अंमल केला पाहिजे, नाहीतर एक दिवस हवेचं प्रदूषण होऊन या परिसंस्थेतील सर्व प्राणी नष्ट होतील आणि पृथ्वीवरील जनजीवन पूर्णपणे संपून जाईल. धन्यवाद.